नमस्कार। समर्थ शंकराचार्य विवेकानंद एवच एतेषां स्मरणान् नित्यम आविर्भवति पौरुषम। दासमणे समूहातर्फे आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच या झूम मीटिंग मध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो आणि सर्वांना जय जय रघुवीर समर्थ। मंडळी, आपण आज जी झूम मीटिंग आयोजित केली आहे ती म्हणजे आज दिल्ली येथे ऐतिहासिक राजपथावर महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर अशा चित्ररथाचे संचलन झाले। म्हणजे महाराष्ट्राची संत परंपरा ही दिल्लीमधून संपूर्ण देशानेच नव्हे तर संपूर्ण जगाने आज पाहिली। परंतु यामध्ये फक्त रामदासांचीच प्रतिमा, समर्थ रामदासांचीच प्रतिमा न घेऊन कुठेतरी मिठाच्या खड्याचं काम हे महाराष्ट्र शासनाने केले आहे। त्यामुळे समर्थांवर श्रद्धा असणाऱ्या सर्व समर्थ भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्याच। त्यामधून काही प्रश्न देखील निर्माण होतात, काही शंका उत्पन्न झाल्या। आद्य शंकराचार्यानंतर संपूर्ण भारतवर्ष पायी फिरून मृतवत झालेल्या समाजाला देव देश धर्मासाठी लढण्याची संजीवनी देणाऱ्या महापुरुषाचे विस्मरण जाणीवपूर्वक तर झाले नाही ना। समर्थांसाठी विठ्ठल आणि राम हे एकच होते। विठ्ठलापुढेच समर्थ म्हणतात, इथे कार्य उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा। तसेच भागवत संत पंचकामध्ये समर्थ हे येतातच, परंतु राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा एखाद्या संप्रदायाला तुष्ट करण्यासाठी किंवा एखाद्या संप्रदायाच्या तुष्टीसाठी आणि एखाद्या संप्रदायाला खाली दाखवण्यासाठी हे होतंय का? किंवा एखाद्या संप्रदायातील मतदार आपल्याकडे वळविण्यासाठी हे होतंय का? की समर्थांचं संतत्वच तुम्ही नाकारता? जर समर्थांचं संतत्व तुम्ही नाकारत नसाल तर जी संत परंपरा आज मांडण्यात येते त्या संत परंपरेमध्ये समर्थांना कुठेच का स्थान दिलं जात नाही? आणि हे आजच होतंय असं नाही, हे गेले कित्येक वर्षापासून समर्थांना अगदी खड्याप्रमाणे बाजूला काढण्यात आलेले। मग अशा सर्व प्रश्नांची उत्तरं कुठेतरी शोधली पाहिजेत। या सर्व विषयांवर कुठेतरी चिंतन केलं पाहिजे, या सर्व विषयाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे। त्यामुळे आम्ही आज या दासमणे समूहातर्फे ही मीटिंग आयोजित केली आहे आणि या मीटिंग मध्ये महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच समर्थ अभ्यासक या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत। जे उपस्थित राहू शकले नाहीत आपल्या कार्यव्यस्ततेमुळे, त्यांनी व्हिडिओ स्वरूपात आपलं मनोगत आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे। आणि काही जी प्रतिष्ठित मंडळी आहेत ती आपल्यासोबत या मीटिंग मध्ये उपस्थित आहेत, जसे की गुरुवर्य हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज देगलूरकर पंढरपूर हे आपल्या सोबत या मीटिंग मध्ये उपस्थित आहेत। तसेच हबप राठी महाराज नाशिक हे देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत। तसेच परभणीचे वेदांत कोविद पंडित प्रमोद शास्त्री कुलकर्णी परभणी हे देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत। त्यानंतर नाथवंशज योगीराज महाराज गोसावी पैठण हे देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत। आणि राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तीपरायण चारुदत्त बुवा आफळे, त्यांना आता कार्यक्रम असल्या कारणाने ते आपल्यासोबत उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु व्हिडिओ स्वरूपात त्यांनी आपलं मनोगत आपल्यापर्यंत पोहोचविले आहे। या सर्व वक्त्यांना ऐकण्याच्या अगोदर प्राध्यापक योगीराज मुळे हे आपल्याला चित्ररथ संकल्पना स्पष्ट करून सांगतील। मी त्यांना अशी विनंती करतो, प्राध्यापक योगीराज बदनापूरकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी चित्ररथ संकल्पना ही आम्हा सर्वांसमोर मांडावी। योगीराज बदनापूरकर। सर्वांना नमस्कार। माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हो, पोहोचतोय। सर्वांना सप्रेम जय जय रघुवीर समर्थ। आज प्रजासत्ताक दिन आहे। साधारण 1971 पासून ते 2019 आणि यावर्षी 2021 मध्ये महाराष्ट्रानं दिल्लीच्या राजपथावरती चित्ररथ महाराष्ट्राच्या परंपरेचं दाखवलेलं आहे। आणि एकूण या 48 वर्षांच्या काळामध्ये 36 वेळा या माध्यमातून महाराष्ट्रीय परंपरेचं दर्शन सारे जगाला झालेलं आहे। या चित्ररथांमध्ये आजपर्यंत वेगवेगळ्या संकल्पना समोर ठेवून महाराष्ट्राच्या परंपरेचं, महाराष्ट्रातल्या सणवारांचं, महाराष्ट्रातल्या अनेक ऐतिहासिक स्मृतींचं जतन केलं गेलेलं आहे। एकूण 12 वेळा
उत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार महाराष्ट्राला आजपर्यंत मिळालेला आहे. यापैकी 3 वेळा प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. सलग 1993 ते 1995 पर्यंत. त्याचबरोबर आतापर्यंत सलग 7 वेळा चित्ररथाला मिळालेला आहे. 3 वेळा द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे. 2 वेळा तृतीय पारितोषिक मिळालेलं आहे. हा झाला पारितोषिकांचा गोषवारा. आणि यंदा हा महाराष्ट्राचा चित्ररथ महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या ठरावानुसार आणि या कार्य संचालनालयाच्या कार्यपद्धतीनुसार उभारण्यात आला. याच्यामध्ये टीम शुभची सगळ्यात मोठी जबाबदारी होती, जी नागपूरची संस्था आहे या संस्थेनं हा चित्ररथ उभारला. आणि या वर्षीच्या चित्ररथामध्ये संकल्पना अशी होती की सेंट्स ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचे संत किंवा महाराष्ट्राची संत परंपरा. या संत परंपरेमध्ये सर्व संतांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख मोहम्मद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजी पंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या मूर्ती उभारण्यात आल्या. त्याचबरोबर 8 फूट उंचीचे फिरते पुतळे यांचा संत आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारण्यात आले होते. त्याचबरोबर पांडुरंगाची कटेवर हात असणारी 8.5 फूट उंचीची लोटस मूर्ती उभारण्यात आली होती. आणि या मूर्तीच्या पाठीमागे त्यांच्याकडे थोडा रेंज प्रॉब्लेम असल्या कारणाने आवाज येत नाहीये. क्षमा करा, थोडासा रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला डिस्कनेक्ट व्हावं लागलं. माझा आवाज येतोय? माझा आवाज येतोय? हो हो, येतोय येतोय येतोय. 1 मिनिटामध्ये मी चित्ररथाची संकल्पना संपवणार आहे. या चित्ररथाला गेल्या वर्षी परवानगी नाकारण्यात आली होती महाराष्ट्राच्या चित्ररथाला. म्हणजे जवळपास या 36 वर्षांची परंपरा 2021 मध्ये नाकारण्यात आली होती. त्यावेळी संकल्पना होती जागर आणि गोंधळ महाराष्ट्रातले दाखवले जाणार होते 2020च्या चित्ररथामध्ये गेल्या वर्षी. आणि 2021च्या यंदाच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्राची संत परंपरा याच हेडिंग खाली अशा पद्धतीनं तो चित्ररथ आपण सर्वांनी आज पाहिलेला आहे. त्यामुळे त्याबद्दल विशेष चर्चा करण्याची गरज नाही. थोडक्यात या चित्ररथाची संकल्पना कधीपासून अस्तित्वात आली आणि आजपर्यंत महाराष्ट्रानं या चित्ररथाचं प्रतिनिधित्व कसं केलेलं आहे याची जबाबदारी दास म्हणे पेडनं मला या परिसंवादामध्ये दिलेली होती. मला वाटतं इथे मी थांबावं. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर गुरुवर्य हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराज, मी आपल्याला अनम्यूट करतोय. नमस्कार. रामकृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये सकल संतांच्या मूर्ती दाखवण्यात आल्या.
आणि त्यामध्ये समर्थांच्या मूर्तीला वगळण्यात आलं. ही एक अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे. हे हेतुतः झालं का हे अनावधानाने झालं, हा प्रश्न माझ्या दृष्टीने मुळात गैर लागू आहे. कारण हेतुतः करण्यामध्ये जेवढा दोष आहे तेवढाच दोष समर्थांच्या बाबतीत अनावधान पाळणं किंवा अनावधानाने ते होणं हेही तेवढंच वाईट आहे. कारण एकूणच महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये जी नावं अग्रक्रमानं घेतली जातात आणि एका अर्थानं ती नावं सकल संतांचं प्रतिनिधित्व करतात किंवा जी नावं महाराष्ट्राच्या एकूणच संत परंपरेचं उपलक्षण म्हणून स्वीकारली जातात, त्या नावांमध्ये ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, तुकाराम महाराज यांच्या बरोबरीनं समर्थांचंही नाम घेतलं जातं. ते अत्यंत आदरानं घेतलं जातं. शासनाच्या हे लक्षात यायला हवं होतं, परंतु या संकल्पना कुणाच्या डोक्यातून निघतात आणि संचलनालय जरी असलं तरी कोण मुळातून ते राबवतं हा शोध घेतला तर कदाचित याच्या मागचं जर काही षडयंत्र असेल तर ते उघड होईलच. पण केवळ जातीभेद मानणं एवढाच एक मुद्दा याच्या मागे असेल असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं एका अर्थाने, तसाच जर जातीभेद मानायचा असेल तर नाथ महाराज, निळोबाराय, स्वतः ज्ञानेश्वर महाराज या सगळ्यांनाही नाकारावं लागलं असतं. समर्थांना नाकारणं हा एक अक्षम्य गुन्हा आहे. आम्हा वारकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांच्या चरणाबद्दलची जेवढी श्रद्धा, जेवढी निष्ठा, जेवढी प्रीती, तेवढीच प्रीती आणि ज्ञानोबारायांची आळंदीतली संजीवन समाधी याच्यामध्ये यत्किंचितही फरक करत नाही. किंबहुना ते द्वैत आमच्या मनामध्ये कधी उत्पन्नच झालं नाही. प्रसंगानुरूप कीर्तन प्रवचनांमधून दिली जाणारी प्रमाण ही ज्ञानेश्वरी गाथ्याच्या तुलनेमध्ये जरी समर्थांची कमी येत असली तरी आमचा त्या वाङ्मयाचा अभ्यास नाही एवढंच त्याच्यातून सिद्ध होतं. त्याच्यामध्ये श्रद्धा नाही असं कदापि सिद्ध होत नाही. ही वस्तुस्थिती जरी असली तरी सुद्धा मी समर्थव्रती सुनील दादा चिंचोळकर यांना मी नेहमी म्हणत असे आणि तेही नेहमी हे म्हणत असत की ते जेव्हा जेव्हा पंढरपूरला येत असत तेव्हा त्यांना मी असं म्हणत असे की सज्जनगडचा वारकरी पंढरपूरला आला आणि मी गडावर गेलो की ते म्हणत असत की पंढरपूरचा वारकरी आज गडावर आला. म्हणजे इतकं ते अद्वैत खऱ्या अर्थाने, कारण महाराष्ट्रातल्या सर्वच संत वाङ्मयामध्ये प्रामुख्यानं स्वीकारलं गेलेलं तत्व हे अद्वैतीच आहे. मी प्रामुख्याने हा शब्द खूप विचारपूर्वक वापरतो आहे, कारण अन्यांना, अन्य विचार प्रवाह स्वीकारणाऱ्यांना मी संत म्हणत नाही असं नाहीये, पण प्रामुख्यानं अद्वैती परंपरा महाराष्ट्रामध्ये विशेषतः स्वीकारली गेली विचारधारा. हे जरी खरं असलं तरी आता मुद्दा असा आहे की हे सगळं घडून गेलेलं आहे आणि आता पुढे काय. तर या बाबतीत माझ्या मनामध्ये येणारे दोन विचार आहेत. पहिला विचार हा आपल्या सगळ्यांना कर्म, ज्ञान, भक्ती योगाच्या समन्वयानं सुचणारा असू शकतो प्रत्येकाला. तो म्हणजे सरळ सरळ असा आहे की समर्थांचीच जर त्या राजकारणात उतरण्याची इच्छा नसेल तर समर्थ आपला पुतळा तिथे कधीही जाऊ देणार नाहीत. हे त्याच्यातलं मुख्य उत्तर आहे माझ्या दृष्टीने. कारण हे सगळं घडतं ते त्यांच्या इच्छेने घडतं, त्यांच्या सत्तेने घडतं. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, असं जसं तुकाराम महाराज भगवंताला म्हणतात तसं आपण तेच समर्थांना म्हणू शकतो. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवेण,
देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको. तर ही सत्ता कुणाची? आपण हे समर्थांची म्हणू शकतो. आपल्याला जशी परमात्म सत्ता मान्य आहे तशी संत सत्ता ही त्याच अधिकारानं मान्य आहे. याच्याबद्दल कुणाच्याही मनात विकल्प नसला पाहिजे, नसावा नाही. म्हणून समर्थांच्याच जर मनात नसेल की धर्माचं राजकारण करणारी मंडळी जर आम्हाला तिथं प्रदर्शित करत असतील तर आम्हाला धर्माचं राजकारण करायचंच नाहीये, आम्हाला तिथे जाणंच नाही. समर्थ प्रवृत्तीवादी म्हणवले जातात, ते तेवढेच कडक आहेत. तुकाराम महाराज आणि समर्थांची समकालीनता पाहता त्या काळातली शिव्या देऊन बोलण्याची गरज आणि स्पष्टोक्ती ही समाजाप्रती केल्या जाणाऱ्या प्रबोधनाची आवश्यकता होती. त्यामुळे हे एक उत्तर सरळ सरळ आपलं समाधान करणारं आहे. दुसरा विचार माझ्या मनामध्ये येतो तो हा आहे की हा एक अक्षम्य गुन्हा आहे. भले समर्थांच्या मनात काय आहे हा मुद्दा नाही आहे, आपण आता तो बाजूला ठेवला तरी जेव्हा आम्ही आमच्या श्रद्धेचा विचार करायला लागतो तेव्हा सरळ सरळ हा विचार आमच्या मनामध्ये येतो की एवढं एकच नाव का वगळलं जावं? जी नावं क्रमानं घेतली जातात त्याच्यामध्ये समर्थांचं नाव जर क्रमानं येतं, अग्रक्रमानं येतं, तर तेवढंच नाव आणि तेवढंच ते व्यक्तिमत्व का वगळलं जावं? याच्या मागे काही षडयंत्र किंवा याच्या मागे काही कुबुद्धी असेल तर याच्यावर आता उपाय एवढाच आहे की आपण शासनाच्या कडे ही तक्रार नोंदवावी आणि शासनाने याची कुठलाही विकल्प मनामध्ये न ठेवता समस्त संत संप्रदायाला मानणाऱ्या सर्व भाविक भक्तांची प्रामाणिक अंतःकरणाने क्षमा मागावी. याच्या पुढे असं होणार नाही याची दक्षता आणि याची हमी, दक्षता घ्यावी आणि याची हमी त्यांनी सर्व सद्भक्तांना द्यावी. हा सरळ सरळ त्याच्या मागचा एक विचार मला सुचतो. पण असं जर होत असेल तर याच्या पुढे असं होऊ नये याच्याकरता सगळ्यात महत्वाचा विचार आज आहे तो म्हणजे आता आपली संत परंपरा आली, कोणी आलं काय न आलं काय असा विचार न करता सर्वांनी एकमताने एकत्रित येऊन समर्थ संप्रदाय, हे दोन संप्रदाय मी माझ्या दृष्टीने तरी वेगळे मानत नाही. दोन संप्रदाय स्वतंत्र मानण्याकरता जे तात्विक मतभेद लागतात तेच मुळात या दोन्ही संप्रदायामध्ये नसल्यामुळे कीर्तन पद्धतीमधला फरक किंवा उपासना पद्धतीमधला फरक किंवा उपास्य दैवतामधला फरक सुद्धा मी मानायला तयार नाही. समर्थ राम स्वीकारतात म्हणून आम्ही राम नाकारतो असं थोडंच आहे. कीर्तन पद्धतीतला फरक, उपासना पद्धतीतला फरक मान्यच आहे. पण असं असलं अगदी रामानुजाचार्य आणि शंकराचार्यांच्या उपासना पद्धतीमध्ये जरी भेद असला तरी इथं त्या दोघांमध्ये त्यावरून वाद नाहीत ना. वाद आहेत ते तात्विक आहेत आणि तात्विक मतभेद झाल्याशिवाय त्या दोन संप्रदायांना स्वातंत्र्य तशा अर्थाने येणार नसेल तर समर्थ संप्रदाय म्हणजे रामदासी संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हे दोन स्वतंत्र संप्रदाय आहेत. तर माझ्या अंतःकरणामध्ये तरी हा विकल्प आला नाही आणि मी ते मानलंही नाही कधी. माझ्या दृष्टीने, तत्वज्ञानाच्या दृष्टीने ते दोन्ही एकच संप्रदाय आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्रित येऊन आपली एकजूट ही वारंवार शासनाला दिसली पाहिजे. शासनालाच दिसली पाहिजे असं नाही, जगतासमोर पुन्हा पुन्हा आली पाहिजे. समर्थांच्या वाङ्मयावर आम्ही बोलायचंच नाही असा जर नियम असेल तर तो हाडाचा वारकरीच नाही, तो ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचा भक्त होऊच शकत नाही असं आमची धारणा आहे. आणि त्यामुळे आमच्या आजोबा तर असं म्हणत असत, माझा लांबेल कदाचित पण एक वाक्य बोलतो फक्त. आमचे आजोबा असं म्हणत असत की नाथ महाराजांच्या नंतर महाराष्ट्राच्या सद्विचारांची परंपरा या दोन महात्म्यांनी सांभाळली, तुकाराम महाराज आणि समर्थ. रामायण हे समर्थांनी घेतलं आणि नाथ महाराजांच्या भावार्थ रामायणातून समर्थांनी रामप्रचार केला. भागवताचा स्वीकार करून तुकाराम महाराजांनी पांडुरंग किंवा कृष्णाचा प्रसार केला. एवढाच फरक आहे. आणि असं असेल तर आपली ही एकजूट पुन्हा पुन्हा लोकांसमोर आली पाहिजे, पुन्हा पुन्हा लोकांना हे दिसलं पाहिजे, शासनाला हे कळलं पाहिजे की काही झालं तरी हे एक आहेत. आणि ही एक वाक्यता लोकांसमोर येणं, शासनासमोर येणं आणि त्या अर्थाने म्हणजे केवळ दिसण्यापुरती नव्हे तर आपल्या एकमेकांच्या पुन्हा पुन्हा गाठी भेटी होत राहणं, विचारांचं आदान प्रदान होत राहणं. आता माझ्या समोर आदरणीय प्रमोद शास्त्री आहेत, ते या दोन्ही ग्रंथांवर अधिकारवाणीनं बोलतात.
त्यांच्या आधिपत्याखाली, त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही संप्रदायातल्या विचारवंतांनी एकत्रित येऊन आणखीन काहीतरी चांगली कामं करणं, एक 2-4 दिवस एकत्रित राहून काही सद्ग्रंथांचं विचारमंथन करणं आणि एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान होणं, ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की याच्यातून तुमची आमची हा संबंध, हा शब्द आत्तापुरता वापरतोय. मला म्हणायचंय आपली पुन्हा एक वैचारिक बांधिलकी आणि एकत्रित येणं हे पुन्हा लोकांसमोर आलं पाहिजे. हे पूर्वी नव्हतं, पण कालाच्या ओघामध्ये ते निर्माण झालं. तरी हे नष्ट करणं, हे निवृत्त करणं हे आपलं कर्तव्य मानून आपण एकत्रित आलं पाहिजे. आणि आपापले 4 कार्यक्रम कमी करून या कार्यक्रमाकरता 4 दिवस जर देता आले तर ते आपलं कर्तव्य समजून आपण दिलं पाहिजे. ही आपली एकवाक्यता ही समाजासमोर आली पाहिजे असं पुन्हा पुन्हा वाटत राहतं. या संबंधात पुष्कळ विचारमंथन झालेलं आहे, पण आपल्या सर्वांच्या वतीनं असा अक्षम्य गुन्हा शासनाने केल्याबद्दल त्यांचा करावा तेवढा निषेध कमी आहे. शासनाने असं करू नये आणि हे दृष्टोत्पत्तीला त्यांच्या यायला पाहिजे होतं. सगळं राज्य सांभाळता त्यांना येतं, पण ते राज्य ज्यांच्या विचारावर सांभाळायचं आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि ही असं जर केलं तर ही अनाचार संहिता मानावी लागेल. ही आचारसंहिता आपल्याला मानता येणार नाही शासनाची. ही अनाचार संहिता झाली, हा अनाचार झाला, हा दुराचार झाला, हा व्यभिचार झाला. असं होणं हे अयोग्य आहे आणि त्या दृष्टीनं आपण शासनाच्या कडे जाऊन त्या पद्धतीचा आपला निषेध नोंदवला पाहिजे. त्याकरता जे आवश्यक आहे ते करण्याकरता आपण एकत्रित आलं पाहिजे आणि ते आपण एकत्रित येऊया आणि तो निषेध आपण त्यांच्या कानापर्यंत पोहोचवूया. काय ही राजकारणी मंडळी गेंड्याच्या कातडीची असतात याच्याबद्दल वाद नाही. त्यांच्या कानावर जाऊ नये, त्यांच्या बुद्धीमध्ये किती फरक पडेल हा प्रश्न वेगळा आहे, पण त्यांच्या बुद्धीमध्ये फरक पडला नाही तरी सुद्धा आपलं कर्तव्य आपण केलं याचं समाधान आपल्याला मिळणं हेही आवश्यक आहे. याकरता म्हणून ते करावं असं माझं मत आहे. याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा मी तो निषेध नोंदवतो आणि समर्थांच्या चरणाप्रती एक आदरभाव, श्रद्धाभाव व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद महाराज, आपलं मनोगत व्यक्त केल्याबद्दल. यानंतर मी हरिभक्तीपरायण राठी महाराज नाशिक यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा असं जगद्गुरु तुकोबरायांचं वचन आहे. पण काहींच्या बाबतीत ते आपल्याला दुर्बुद्धीयुक्त अंतःकरणाचे आहेत हे स्पष्ट करताना दिसतात. आज भारतीय प्रजासत्ताकाचा 72वा वर्धापन दिन खूप उत्साहात आज सर्वत्र तो साजरा होतोय. सर्व संतांचा असणारा चित्ररथ जो महाराष्ट्रातल्या विविध संप्रदायाचा निदर्शक आहे तो त्या ठिकाणी सादर केला जाणार होता. साधारणतः 21-22 तारखेपासूनच त्या संबंधानं चर्चा सुरू झाली होती. त्यावेळेसच खरं तर हा आणून द्यायला हवा होता. काहींनी आणून दिलाही असेल, पण मुळात प्रवृत्ती जी आहे सध्या राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यामधला असणारा समन्वयाचा जो काही अभाव आहे त्यामध्ये आणि केंद्र शासनाला त्या ठिकाणी उत्तरदायित्व दिलं जातं, ठरवलं जातं हे आपल्याला दिसतंय. वस्तुस्थिती अशी आहे, सांस्कृतिक संचालनालयानं हे चित्ररथ जेव्हा निश्चित केले आणि त्या संबंधानं विषयानुसार तयारी केली त्यावेळेस या संबंधी विचार करून निश्चित कुठे ना कुठेतरी अगोदरच बदल होणं अपेक्षित होतं. बरोबर चैतन्य महाराज आता आपल्याशी बोलले, त्यांनी दोन्ही विषय मांडले, पण एक आपली समजूत करून घेणारा
आणि एक थोडा वास्तविकतेला धरून पुढे जाणार काय आहे तरी कुठेतरी त्याचंही मर्मभेदन करता येतं. त्याचे वेगवेगळे जे पर्याय असतात त्याचा अवलंब करावा लागतो. निषेध नोंदवणं, तत्संबंधानं सरकारला आणि विचार करायला लावणं हे सगळं करता येतं. याकरता वेगवेगळे मार्गही आहेत. ते कितपत हाताळायचे हाही विचार आहे. फक्त एवढंच आहे, यानं जे सध्याच्या काही लोकांना अपेक्षित आहे की यामुळे वारकरी सांप्रदायिक आणि समर्थ सांप्रदायिक हे वेगवेगळे आहेत असं दाखवण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे त्याला कुठे यश येऊ नये. मुळात वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने विचार केला तर समर्थ सुद्धा पंढरीचे वारकरी आहेत. आजही आपण पाहतो की पंढरी करता वडगावकरांचा असो किंवा समर्थांच्या सज्जनगडावरून येणारी पालखी असो ती येत असते. अनेक समर्थ संप्रदाय समर्थांच्या विचारधारेला अनुलक्षून दीक्षित झालेले जे लोक आहेत तेही वारी करतात. त्यांची आस्था ज्ञानोबा तुकोबारायांबरोबर तितकीच आहे आणि तितकीच आस्था वारकरी संप्रदायाच्या लोकांना नाही अशी गोष्ट नाहीये. निश्चित तत्वतः काही मतभेद असतील पण स्वरूपतः शेवटी या अद्वैत तत्वज्ञानाचा विचार करीतच जाणारे हे दोन्ही संप्रदाय पोहोचतात. आपल्याला हे सगळं माहितीनं भेद निर्माण करीत कुठेतरी समर्थांच्या विषयी जी एक गुरु नाहीत, छत्रपती शिवाजी राजांचा आणि त्यांचा काही तसा संबंध नाही वगैरे हे जे काही सांगितलं जातं, तथाकथित मंडळी हे 15-20 वर्षापासून हा उद्योग करायला लागली आहे. त्यांचा मूळ उद्देशच हा आहे की जेणेकरून एकसंघ होणारा जो हिंदू समाज आहे, एकसंघ होणारा जो महाराष्ट्रातला असणारा वैष्णव समाज आहे, वारकरी वैष्णव समाज आहे, या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठेतरी दुभाजकता निर्माण केली पाहिजे, निर्माण केली पाहिजे आणि अशा पद्धतीनं काहीतरी वेगळेपण दाखवण्याचाही लोक प्रयत्न करत असतात. महाराज मला म्हणाले की असं जर असतं की वारकरी सांप्रदायिक संतांचा असं असणारा चित्ररथ तर मग त्याचा विचार केला असता वेगळा म्हणून, कदाचित वारकरी ते समजत नसतील. पण हा समर्थांवर अन्याय केला नाही. स्वतःचा असणारा अभिनिवेश जपण्याकरता कुठेतरी त्यांनी अक्षर अशी चूक केलेली आहे आणि ती बहुतेकतः हेतुतः झालेली चूक आहे. हे काही उगाच काहीतरी चुकून राहिलं अशा पद्धतीचं अजिबात मनापासून वाटत नाही. त्याला एकच उपाय आहे, जे तो उपाय महाराजांनी बोलून दाखवला की येऊन वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदायिक ही जी मंडळी दिसतात वेगवेगळी दाखवली जातात यांचं ऐक्य काय स्वरूपानं आहे आणि त्याकरता 4 दिवसाची 5 दिवसाची एखादी संस्कार शिबिरासारखी व्यवस्था करून त्या संबंधानं या उभय वाङ्मयाच्या संबंधानं उभय संतांच्या वाङ्मयाच्या संबंधानं चिंतन होईल आणि त्यातून कुठेतरी समाजासमोर किंबहुना समाजासमोर जाऊन विषय जे मांडतात त्यांच्या तरी विचारामध्ये परिवर्तन होईल आणि समर्थ संप्रदाय हे तुकोबारायांना तुकाराम महाराज, ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वर महाराज, सुखोबारायांना सुखोबाराय असं म्हणतील. कमीत कमी एकेरी नरहरी वगैरे असा उल्लेख न करता नरहरी सोनार, संत नरहरी सोनार असा उल्लेख करतील आणि कुठेतरी असं जाणवेल की संतान सगळ्यांच्या मध्ये बहुना असं बोलतात तुकाराम म्हणतात असं कीर्तनात जर सांगितलं गेलं तर तो साहजिक वारकऱ्याला अंतःकरणापासून आणि कुठेतरी वेदना झाल्याशिवाय. तेव्हा त्या दृष्टीनं उभयतांच्या स्वरूपाबद्दल आदर राखीत कीर्तनातनं जेव्हा विचार मांडला जातो काही प्रमाण त्या संबंधानं मांडली जातात. उभय स्वरूपाचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. समर्थांचा अभ्यास तेवढ्याच ताकदीनं आणि सांप्रदायिक कीर्तनकार सर्वच कीर्तनकारांनी केला पाहिजे. सर्वच संतांचा मुळात अभ्यासाची प्रवृत्ती जर कमी व्हायला लागली तर विषयाची व्याप्ती आणि त्यामध्ये असणारा सगळ्या एकमत याबद्दल कोणी तसं मांडू शकत नाही. म्हणून अभ्यासाची दृष्टी वाढवणं, अभ्यासाची व्याप्ती वाढवणं आणि त्यातून कुठे ना कुठेतरी आपण या दिशेनं पुढे जातो आहोत की या उभय या उभय संप्रदायामध्ये कुठलाही भेद नसून एकत्रच विचार आहे. सर्वजण पंढरीरायालाच कोणी भगवान श्रीकृष्ण म्हणते कोणी भगवान श्रीराम म्हणते, पण पंढरीरायाच हे स्वरूप आहे. दरी येली सोंगे आणि अवघे पांडुरंगे हा आपण भाव विचार येतोच आहे. तेव्हा
त्याबद्दल कुठे आपल्यामध्ये दुमत नाही आणि नसावं. मात्र सरकारनं, राज्य सरकारनं हा केलेला उपद्व्याप आहे. केंद्र सरकारला कुठेतरी लोकांनी विचारावं, या संबंधानं केलेला विचार आहे. त्यामुळे अशी अपेक्षा आहे की या संबंधानं राज्य सरकारचे जे सांस्कृतिक संचालनालय आहे त्यालाच जाब विचारला गेला पाहिजे. त्या संबंधानं पुढे निश्चित निषेधही नोंदवला पाहिजे. काही मान्य तिथे गेली पाहिजेत आणि त्यातून पुढे काहीतरी मंथन होऊन अशा प्रकारची चूक पुन्हा कोणाहीकडनं घडणार नाही. सरकार काय 5 वर्षांनी बदलत असतं, 2 वर्षातही बदलत, पण अशा पद्धतीच्या चुका कोणाकडनं होणार नाही आणि पुढे अशा पद्धतीचा अपराधही घडणार नाही अशी काळजी या सर्वांनी घ्यावी. या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करता येईल. महाराजांनी अगोदर या सगळ्या विषयाला विस्तृतपणानं मांडलाय. मी काही त्याहून वेगळं मांडू शकणार नाही आणि मांडण्याचा काही आवश्यकताही नाही. कारण मुळात समर्थांविषयी तितकाच आदर सर्व वर्ग, जेवढा आदर ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथरायांबद्दल आहे, नामदेवरायांबद्दल आहे. आणि त्यामुळं काय कोणत्या पद्धतीनं आज हे सादर केलं गेलं आणि त्याला अगोदरच का निषेध केला गेला नाही, किंवा किंबहुना 22 तारखेपासून हा विचार चालू असताना, कारण चित्र दाखवले गेले होते कोणाकोणाचा समावेश आहे, 12 संतांचं स्वरूप त्या ठिकाणी हे सगळं सांगितलं गेलं होतं, पण त्या संबंधाने कोणी पटकन त्याला तिथे ताबडतोब प्रतिक्रिया दिली गेली नाही. तर या 4 दिवसाच्या मध्ये कुठे ना कुठेतरी कदाचित हा बदल घडू शकत होता किंवा तो घडवता आला असता. या संबंधानं सांस्कृतिक संचालनालयाकडनं आणि आपण निश्चित उत्तर मागितलं पाहिजे आणि त्या संबंधानं सर्वांनी एकत्र येऊन आणि काही दिशा निश्चित केली पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांना नमस्कार करतो मी दास म्हणे तर्फे, आणि सर्वांना एक विनंती करतोय विनम्र अशी की मीटिंग 40 मिनिटासाठी मर्यादित असते. ही आता या मीटिंगचे काही मिनिट शिल्लक आहेत, तर आपण सर्वांनी परत एकदा हीच लिंक वापरून किंवा हाच पासवर्ड, हाच मीटिंग क्रमांक वापरून पुन्हा एकदा जॉईन व्हावं, म्हणजे बाकीचे जे आपले सत्पुरुष महानुभाव आपल्यावर कृपा करण्यासाठी इथे उपस्थित आहेत, तर त्यांचे अनमोल असे विचार आपल्याला सगळ्यांना ऐकता येतील एवढी विनंती करतो. आणि पुन्हा सूत्र आमच्या कृष्ण महाराज रामदासी यांच्याकडे देतो. धन्यवाद. धन्यवाद महाराज. यानंतर राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तीपरायण चारुदत्त बुवा आफळे यांनी आपलं मनोगत व्हिडिओ स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. ते आपण ऐकूया. फक्त मीटिंग आता बंद होईल, ती सर्वांनी रिजॉईन करून. मीटिंग बंद होईपर्यंत आपल्याकडे काही सेकंदांचा, काही मिनिटांचा वेळ आहे. मी आज अगदी अत्यंत कमी वेळापूर्वी सद्गुरू श्री हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज देगलूरकर, ज्यांच्या पायावर ते आम्हा सर्व तरुण साधकांची अपार अशी श्रद्धा आहे, यांना फार कमी वेळापूर्वी त्यांना सूचित केलं होतं. महाराज डॉक्टरांकडे जाऊन आलेले आहेत, आज डेंटिस्टकडे जाऊन आलेले आहेत, महाराजांवर उपचार चालू आहेत, तरी देखील महाराजांनी आपल्याला जे अमौलिक असं मार्गदर्शन केलं. नमस्कार. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. या दिवसाच्या निमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे प्रत्येक प्रांताने आपापल्या प्रांताचं जे वैशिष्ट्य आहे ते चित्ररथातून व्यक्त करावं, अशी प्रत्येक प्रांताला संमती मिळालेली असताना आपापल्या प्रांताने त्यांच्या प्रांताचं वैशिष्ट्य चित्ररथाच्या द्वारे दिल्लीच्या संचलनामध्ये प्रकट केला. यामध्ये महाराष्ट्राने संतांचा रथ त्या ठिकाणी सिद्ध केला होता. पण का कोणास ठाऊक या संतांच्या रथामध्ये समर्थ रामदास स्वामींची मूर्ती मात्र नव्हती. समर्थ रामदास स्वामींचं या संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रगतीच्या योगदानामध्ये खूप मोठं स्थान आहे आणि शिवसमर्थ भेटीच्या स्मारकाचं उद्घाटन सुद्धा आज सत्तेमध्ये असणाऱ्या त्या नेत्यांच्याच हस्ते झालेलं आहे. तेव्हा इतकं सगळं असताना सुद्धा आपल्या सांस्कृतिक खात्यानं समर्थांची मूर्ती त्या ठिकाणी न ठेवून एक संतांच्या भक्तांमध्येच सांप्रदायिक तेढ निर्माण व्हावी
असा एक दुर्दैवी प्रसंग निर्माण केला. ज्यायोगे एकूणच या कृत्याबद्दल आम्हा सगळ्या संत भक्तांच्या मनात प्रचंड नाराजी आहे आणि ती उघडपणे सांगण्याला काही हरकत नाही. याचं कारण समर्थ भक्त इतकाच शब्द लावत नाही. आम्ही सर्व संतांचे भक्त आहोत. सर्व संतांच्या समन्वयाची इच्छा आमच्या सगळ्यांच्या मनात आहे आणि असा सगळा समन्वय महाराष्ट्राचा घडावा अशी इच्छा धरून जे अनेक कार्य करणारे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांमध्ये आम्ही एक सामान्य कार्यकर्ते आहोत. तेव्हा सर्व महाराष्ट्र एकत्र होत असताना देहू मध्ये तुकाराम महाराजांचं इतकं सुंदर अभंग मंदिर निर्माण झालं. त्याच परिसरामध्ये जेव्हा संत साहित्याच्या अभ्यासासाठी अभ्यासिका निर्माण झाली तेव्हा त्याचं नाव सुद्धा समर्थ रामदास स्वामी अभ्यासिका असं देण्यात आलं आणि त्या तिथे समर्थांच्या छोट्या मूर्तीची स्थापनाही झाली. इतकं सगळं देहू आणि सज्जनगडाचं प्रेम असताना, ते प्रत्यक्ष समाजाला दिसत असताना, दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं चित्र काढत असताना अशा तऱ्हेनं पंथभेद किंवा पांथिक लोकांच्या मध्ये तेढ निर्माण व्हावी अशा रीतीचं कृत्य मोठ्या लोकांच्याकडून का व्हावं, एक मोठी संशोधनाची गोष्ट आहे. पण झालेल्या गोष्टीबद्दल मात्र आम्ही सर्व संतांचे उपासक, आम्ही सर्व समन्वयाचे उपासक, आम्ही सर्वांना समान न्याय मिळावा, मान मिळावा यासाठी आम्ही सगळे संविधानाचे उपासक. हे असंविधानक, हे संतांच्या वाङ्मयाला अत्यंत छेद देणार असं विचित्र कृत्य आज आपल्या शासनाकडून झालं. यासाठी निश्चितपणे मनापासून थोडीशी आम्ही नाराजी व्यक्त करतो आहोत. तेव्हा अशी गोष्ट परत होऊ नये यासाठी आपल्या प्रशासनाच्या खात्याने त्याच्यात लक्ष घालावं. सगळ्या प्रशासनाचा त्याच्यात दोष नसतो हे आम्हालाही कळतं. ती कामं एकेका विभागाला वाटून दिलेली असतात. पण सांस्कृतिक जबाबदारी ज्यांच्यावरती आहे अशा लोकांनी तरी किमान संस्कृतीमधल्या या सगळ्या सज्जनांच्या मनामध्ये तेढ निर्माण होईल, भेद निर्माण होतील, भांडण निर्माण होतील अशा तऱ्हेचं वर्तन सहसा करू नये, राजाकडून ते होऊ नये अशी अपेक्षा असते. शेवटी राजा हा विष्णूचं स्वरूप आहे असं लक्षात घेऊन त्या राजाचा पूर्ण आदर राखून पण सांगावं असं वाटतं की असं संतांच्या बाबतीत विभाजन किंवा संतांच्या बाबतीत पक्षपात मोठ्या लोकांकडून होऊ नये हीच या पुढच्या कालखंडातली रामरायाच्या चरणी आणि आपल्याही सगळ्यांच्या चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. यानंतर मी योगीराज महाराज गोसावी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आवाज येतो सर्वांना? हो महाराज, येतोय. कृपया सर्वांनी म्यूट करावा. योगीराज महाराज, एक विनंती आपण सुरू करण्यापूर्वी, इथे महादेव चव्हाण नावाचे कोणीतरी सद्ग्रस्त आहेत, त्यांनी आपला व्हिडिओ पण बंद करावा आणि ऑडिओ पण बंद करावा. काय होतंय, सगळ्यांना आपल्यामुळे व्यत्यय निर्माण होतोय. महादेव चव्हाण हे कोण आहेत ज्यांच्या नावाने इथे मला MC दिसतंय आणि महादेव चव्हाण, आम्ही सगळ्या तांत्रिक बाजूकडून अशी विनंती करतो आहोत की कृपया त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं किंवा होस्टने त्यांचा व्हिडिओ बंद करावा, त्यांना म्यूट करावं, नाहीतर मग त्यांना तुम्ही लॉबीमध्ये टाकून द्या किंवा त्यांना रिमूव्ह करा. अशी मी प्रांजळ विनंती करतो होस्टला. कृपया व्यत्यय निर्माण होईल असं काही करू नका. धन्यवाद. योगीराज महाराज, आपण सुरू करू शकता. सर्वप्रथम तर जो प्रकार आता घडलेला आहे आज, तर त्याच्याबद्दल निषेध व्यक्त करावा तेवढा थोडाच आहे. वारकरी संतांच्या किंबहुना महाराष्ट्रीय संतांच्या चित्ररथाचा एक देखावा जो महाराष्ट्र शासनातर्फे बनवण्यात आला होता, तर त्या देखाव्यामध्ये समर्थ रामदास स्वामींची मूर्ती नव्हती. प्रकर्षानं समर्थ रामदास स्वामी महाराज त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाहीयेत. परंतु त्या व्यतिरिक्तही जर आपण बघितलं
तर संत भानुदास महाराजांचाही त्यामध्ये आपल्याला समावेश करता येऊ शकेल. कारण की पंढरपुरामध्ये असणारी जी मूर्ती आहे ती कृष्णदेवराय जेव्हा विजयनगरला घेऊन गेला तेव्हा ते आणण्याचं महत् कार्य हे भानुदास महाराजांनी केलेलं आहे. त्यामुळे भानुदास महाराजांच्यामुळे आज पंढरपुरामध्ये पांडुरंग आहे. त्यामुळे भानुदास महाराजांची ही मूर्ती, त्यांचा पुतळा त्याच्यामध्ये असायला हवा होता. मी थोडंसं ऍडिशनली त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो. समर्थांचं कार्य हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं, भारतीय संस्कृतीच्या दृष्टीनं खूप मोठं आहे. त्यांनी केलेलं कार्य हे आपल्याला असं हॅलो, आवाज येतोय? हॅलो, हा, त्यांनी केलेलं जे कार्य आहे तर नाही, महाराष्ट्राच्याही बाहेर जाऊन भारतीय संस्कृतीचा खूप मोठा प्रसार प्रचार महाराजांनी केलेला आहे. गुरुवर्य चैतन्य महाराजांनी आता सांगितलं त्याप्रमाणे वैकुंठवासी धुंडा महाराजांनी त्यांच्या काही ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेला आहे की एकनाथ महाराजांच्या वाङ्मयाचा प्रभाव हा तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामींच्या वरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तुकाराम महाराजांनी एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत उचललं तर भावार्थ रामायण हे समर्थांनी आपलंसं केलेलं आहे. समर्थांच्या आनंद वनभुवनाची संकल्पना ही एकनाथ महाराजांच्याच वाङ्मयातून आपल्याला बघायला सापडते. एकनाथ महाराजांचं आणि समर्थांचं एक व्यावहारिक नातं सुद्धा आहे असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की एकनाथ महाराजांच्या साडूचा मुलगा म्हणजे समर्थ रामदास स्वामी आहेत आणि एकनाथ महाराजांचे जे मामा आहेत भानाजी पंत ते एकनाथ महाराजांचे अनुग्रहित शिष्य होते आणि समर्थांना आणि श्रेष्ठांना एकनाथ महाराजांच्या समाधीवरती दर्शन करण्यासाठी ते नेहमी त्या दोघांना घेऊन पैठणला येत असत, असा इतिहास आहे. संतांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रसंग पहिला नाहीये. विकार राजवाडेंच्या काळामध्ये सुद्धा हा प्रयत्न झाला आणि त्या काळामध्ये वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय, वास्तविक बघता संप्रदाय आपण म्हणतोय, उपासना पद्धती फक्त वेगळी आहे, परंतु त्याचं आराध्य जे आहे ते एकच आहे, तो एकच परमात्मा आहे. परंतु टाळकुटे आणि लोकांना कर्माकडे प्रवृत्त करणारे असा एक वाद काही 100 वर्षांपूर्वी निर्माण झाला होता आणि खरी जी दुफळी आहे ही समर्थ संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाची तेव्हापासून निर्माण झालेली आहे. हा एक प्रकारचा जो विषाणू आहे तो विषाणू अनेकांनी स्वतःच्या डोक्यामध्ये ठेवला आणि समर्थ वाङ्मयाला बाजूला ठेवलं. वारकरी संप्रदायिक जो स्वतःला खरोखर वारकरी संप्रदायिक म्हणून घेतो त्यांनी त्याच्या जीवनामध्ये सगळ्या संतांना सारखंच मानलं पाहिजे. वारकरी संतांमध्ये सुद्धा असं आपल्याला बघायला मिळतं की काही संतांना अत्यंत महत्व देण्यात येतं आणि काही संतांना दुय्यम स्थान देण्यात येतं. त्याचाही विचार हा वारकरी संप्रदायानं करणं आणि आत्मपरीक्षण करणं ही वारकरी संप्रदायाची सुद्धा जिम्मेदारी आहे. आता मुद्दा असा आहे की हा प्रसंग घडून गेलेला आहे, याच्यावरती उपाय काय? तर पहिली गोष्ट तर निवेदन देणं हा एक प्रोटोकॉल आपण म्हणूयात किंवा ती देण्याची गरज असते. आपली नाराजी व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य असतं आणि म्हणून सर्वप्रथम तर आपण आपली नाराजी ही शासनाकडे व्यक्त केली पाहिजे. याच्यातून काय होणार आहे की आता झालेली चूक काही पुन्हा सुधारून होणार नाही. आता त्या चित्ररथामध्ये बदल करूनही काही उपयोग होणार नाही. पुन्हा तोच चित्ररथ पुढे सुद्धा कधी येईल असं पण नाही. परंतु संतांमध्ये भेद नाही ही आमची भावना आहे. ही भावना जोपर्यंत आपण शासन दरबारी पोचवत नाही तोपर्यंत मात्र शासनाला सुद्धा हे कळणार नाही. आणि विरोध करणारे किती संख्यात्मक दृष्टीनं किती मोठे आहेत, वैचारिक दृष्टीनं त्यांची उंची किती मोठी आहे हे जोपर्यंत शासनाला कळत नाही तोपर्यंत शासन सुद्धा आपल्याकडे लक्ष देत नसतं. त्यामुळे आपण आपली बाजू कशा पद्धतीनं मांडतो आणि कोणाच्या मार्फत मांडतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला तिथपर्यंत नेणाऱ्या असतात. आणि म्हणून शासन दरबारी आपण हीच विनंती केली पाहिजे आणि असा आग्रह धरला पाहिजे की वारकरी संत असतील, समर्थ असतील, हे वेगळे नसून ते एकच आहेत. त्यामुळे ही भावना जोपर्यंत आपण शासनापर्यंत पोचवत नाहीत तोपर्यंत इथून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही बदल घडणार नाही. तो बदल जर का आपल्याला घडवायचा असेल तर वारंवार त्या बाबतीमध्ये आपल्याला शासनाच्या विविध प्रतिनिधींच्या माध्यमातून ही गोष्ट पोचवली पाहिजे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यामध्ये दुवा सध्या कोणी नाहीये.
त्यामुळे ही सगळीच्या सगळी जी गोष्ट आपण त्यांच्यापर्यंत जेव्हा घेऊन जाऊ तेव्हा केंद्र सरकार हे राज्य सरकारकडे आणि राज्य सरकार हे केंद्र सरकारकडे बोट दाखवणार. त्यामुळे त्या एक प्रकारची ती एक भानगड आहे आणि त्या भानगडीमध्ये पडण्यापेक्षा आपली नाराजी प्रखरतेने आपण शासनापर्यंत व्यक्त केली पाहिजे. झालेला प्रकार जो आहे हा अत्यंत निंदनीय आहे. अनेक संतांच्याही अजून त्याच्या मूर्तीमध्ये मूर्त्या येणं अपेक्षित होतं, परंतु ठीक आहे, आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कार्याच्या दृष्टीने जर विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये सगळेच संत मोठे आहेत, लक्षात ठेवा. वारकरी संतांमध्ये हा संत मोठा हा लहान अशा प्रकारचा भेदाभेद कुठेही नाही. असं असताना सुद्धा काही संतांची नावं मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यात येतात. त्याचं कारण असं आहे, आपण जर बघितलं संत कृपा झाली इमारत फळा आली हा अभंग जर आपण बघितला तर ज्ञानोबारायांनी पाया रचलाय, नामदेवरायांनी विस्तार केलेला आहे, एकनाथ महाराज खांब झालेले, तुकाराम महाराजांना कळस बांधण्यात आलेला आहे. असं असताना ह्या चारही संतांचं वर्णन केलेलं आहे. या 4 संतांनी स्वतःची भक्ती केली, पण लोकांना सुद्धा सन्मार्गाला लावून मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदाय आणि विठ्ठलाची भक्ती रुजवली असल्यामुळे ह्या 4 संतांचं मोठ्या प्रमाणामध्ये वर्णन केलं जातं किंवा त्यांची चरित्र आपल्याला बघायला सापडतात. लोकांच्या मनामध्ये त्यांचं उच्च स्थान आपल्याला बघायला सापडतं. परंतु याचा अर्थ बाकीचे संत गौण आहेत असा त्याचा अर्थ नसतो. सगळ्या संतांना तेवढंच स्थान आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीनं वैयक्तिक मी जर बोलायचं झालं तर समर्थ संप्रदाय आणि वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारचं द्वैत नाही अशी माझी ठाम भावना आहे आणि ती अखेरपर्यंत राहणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या सोबत मीही असणार आहे आणि माझ्याही शुभेच्छा आपल्या सोबत. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. सर्वप्रथम सगळ्या अध्वर्यू लोकांनी आम्हाला आज या मीटिंगसाठी वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार तर मानतोच आहे. परंतु जाता जाता आता आपल्याकडे 2 वक्ते अजून शिल्लक आहेत. तर त्यात आमचे सहकारी मित्र हरिभक्तीपरायण राष्ट्रीय कीर्तनकार योगेश महाराज साळेगावकर यांना एक विनंती करतो की त्यांनी आपलं मत अगदी 2 ते 3 मिनिटात मांडावं, कारण आपल्याकडे अजून एक वक्ते आहेत, त्यांचं आपल्याला अजून थोडं सविस्तर बोलणं या विषयावर ऐकायचंय. त्यामुळं आमचे सहकारी मित्र योगेश महाराज साळेगावकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं जे मत आहे ते 2 ते 3 मिनिटात आपलं मत इथं व्यक्त करावं. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. आज सकाळी जो काही प्रकार झालेला आहे दिल्लीमध्ये, समर्थांचा जो अपमान महाराष्ट्र शासनानं केलेला आहे, हा महाराष्ट्र शासनानं हेतुपुरस्सर रीतीनं केला गेलेला आहे आणि यासाठी सर्व रामदासी मंडळीनं महाराष्ट्र शासनाला माफी मागण्यासाठी उद्युक्त करावं. यासाठी सज्जनगड संस्थान आणि सज्जनगडावरील समर्थ सेवा मंडळ यांनी पुढाकार घ्यावा. कारण महाराष्ट्रानं ह्या दोन्हीही मंडळामधला वाद आतापर्यंत पाहिला आहे, पण ही दोन्हीही मंडळ एकत्र येऊन समर्थांसाठी महाराष्ट्र शासनाला सुद्धा झगडू शकतात हे सर्व महाराष्ट्राला कळू द्यावं आणि निवेदन देऊन मला वाटत नाही हा प्रश्न सुटेल म्हणून यासाठी उपोषण, मोर्चा अशा प्रकारचं कुठले तरी आंदोलन उभं करून महाराष्ट्राला, महाराष्ट्र शासनाला समर्थ काय आहेत हे दाखवून देण्यात यावं असं मला वाटतं. यासाठी समर्थ रामदासी मंडळींनी, सर्व रामदासी मंडळींनी सज्जनगड संस्थान आणि समर्थ सेवा मंडळ यांचा पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध आंदोलन उभं करावं एवढंच बोलतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद योगेश महाराज. आता पुढचा जो कार्यक्रम आहे त्याचं संचालनासाठी मी कृष्णाबुवा रामदासी यांना विनंती करेल की त्यांनी पुढचं संचालन करून पुढच्या वक्त्यांना इथे पाचारण करावं. धन्यवाद योगेश महाराज. यानंतर वेदांत कोविद पंडित प्रमोद शास्त्री कुलकर्णी परभणी यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जय जय रघुवीर समर्थ. माझा आवाज येतोय का? हो हो येतोय गुरुजी. येषां चरण सान्निध्यात भयमुक्तो भ्रमाम्यहम् ज्ञानाप्तये तु तान् वन्दे यत्नेशान् गुरुनायकान्. आज आपण एका गंभीर समस्येवर, एक प्रकारे ही गंभीर समस्या असं माझं मत आहे, त्यामुळे या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आणि
त्याचा एक निषेध नोंदवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आणि त्यासाठी आतापर्यंतच्या सर्वच वक्त्यांनी सर्वच वक्ते अत्यंत मोठे असल्यामुळं गुरुवर्य हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर यांच्यासारखे खंदे वक्ते असल्यामुळं त्यांनी तर आपल्याला उपाय सुचवलेलाच आहे. त्याच्यापेक्षा आपण वेगळं काही करू शकतो किंवा काही वेगळं सांगू शकतो असं त्यातला आशा अजिबात नाही. पण तरी सुद्धा मला बोलण्याची संधी दिली असल्यामुळं आणि त्यांची ऐकण्याची इच्छा असल्यामुळे समोरच्यांची थोडस मी वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करत आहे. कुठल्याही देशाची जी धुरा आहे ही केवळ आर्थिक स्थितीवर अवलंबून नसते, तर त्याच्या सांस्कृतिक स्थितीवरती अवलंबून असते. आर्थिक स्थितीचे अनेक राज्य आणि अनेक देश उत्पन्न झाले, नष्ट झाले, पण भारताची ही संस्कृती आजही नष्ट झाली नाही. कित्येक शतकांपासून म्हणा, हजारो वर्षांपासून म्हणा, भारतीय संस्कृतीवर आक्रमण होतंय, पण तरी सुद्धा ही संस्कृती नष्ट झाली नाही. आणि याला एकमेव कारण असं आहे, ते म्हणजे भारतामध्ये असलेली संत परंपरा. ज्या ठिकाणी संत परंपरा नाही त्या ठिकाणी काय झालं आहे, तर आपण जर पाहिलं तर प्रायः बहुतेक लोक परधर्मामध्ये गेले. केरळचं मोठं उदाहरण आपल्या समोर आहे, बंगालचं मोठं उदाहरण आहे की त्या ठिकाणी परधर्मी लोकांचं आक्रमण झालं आणि हिंदूंनी पण त्या ठिकाणी भीतीनं म्हणा, लोभानं म्हणा, मोहानं म्हणा, कशानं म्हणा, पण परधर्म स्वीकारला. पण महाराष्ट्रात हे घडलं नाही. अगदी आंध्रात आपण दक्षिणेमध्ये संस्कृती टिकली असं म्हणतो, दक्षिण संस्कृती दिसते सुद्धा. कट्टर लोक त्या ठिकाणी आहेत, संप्रदाय आपला निष्ठा असे अनेक लोक आहेत, पण तरी सुद्धा आंध्र किंवा कर्नाटकातही आज ख्रिश्चनॅलिटी वाढणं ज्याला म्हणतात किंवा इतर धर्मियामध्ये जाणं ज्याला म्हणतात, तो भाग आपल्याला तिथे जास्त जाणवतो. तो भाग महाराष्ट्रात झाला नाही हे फार महत्वाचं आहे. आणि हे महाराष्ट्रात न होण्याचं एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रातली संत परंपरा आहे. हे फार महत्वाचं आहे. महाराष्ट्रात काय इतर धर्मीय लोक वाढले नाहीत किंवा ख्रिश्चनॅलिटी का वाढली नाही त्याचं एक प्रकार होऊ शकतो. पण या सर्वापेक्षा मला असं वाटतं की स्थिर आणि नित्य असं जर आपल्याला काही एखादं दीर्घ काळापर्यंत असं जर काही कार्य करायचं जर असेल तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपला अभ्यास वाढवला पाहिजे. आणि ही जिम्मेदारी आपल्या सगळ्या कीर्तनकारांची, प्रवचनकारांची, प्रबोधनकारांची आहे असं मला वाटतं. की आपण जी दुही आहे ती इंग्रजांच्या काळापासून पसरवत आलेली, त्याचं विष आता मात्र फार मोठं उग्र धारण करत आहे. इतके दिवस आपण त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही आपल्या लोकांकडून, पण आता त्याचं विष मात्र फार उग्र रूप धारण करत आहे. आणि जर आपण याकडे दुर्लक्ष केलं तर काय होईल की कौटिल्यने जसं सांगितलं की दुष्टांच्या दुष्टतेपेक्षा सज्जनांची निष्क्रियता ही समाजाला जास्त घातक आहे. हे जे तत्व आहे या तत्वानुसार समाजाची, आपल्या सगळ्यांची निष्क्रियता ही जास्त घातक ठरेल आणि कदाचित पुढली पिढी आपल्याला माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा. आज असं एक माहोल बनवला चाललेला आहे, एक विशिष्ट समाजाला या देशात राहू द्यायचंच नाहीये, त्यांना बाहेर जायचं, हाकलून देणं, हे सगळं चालू आहे. आणि त्यातूनच आर्य तर, ब्राह्मण तर, द्रविड वगैरे वगैरे असे सगळे वाद निर्माण केले गेलेले. महाराष्ट्रामध्ये त्या वादाचं स्वरूप हे वेगळ्या पद्धतीने म्हणून रामदासी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने घेतलेलं आहे. पण या सगळ्यांची मूळ भावना जी आहे की तुमची संस्कृती नष्ट करणे हे आहे, हे लक्षात घ्या. आणि ही संस्कृती नष्ट होऊ द्यायची जर नसेल तर आपल्याला प्रत्येक विषयाचा, महाराजांनी जो सुचवलेला विषय आहे तो अत्यंत योग्यच आहे. कारण जोपर्यंत आपण अभ्यास करणार नाही तो आपण काय सांगणार, आपल्याला जर माहितच नसेल तर आपण काय सांगणार, अशी परिस्थिती आहे. मग आपण सगळ्यांनी मिळून त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि समर्थ आणि सगळंच संत वाङ्मय हे घरोघरी पोहोचवणं, म्हणजे आता सगळ्यांच्या घरात कदाचित ग्रंथरूपाने सगळीकडे आहेच आहे, नाही असं नाही, संत घरोघरी आहेतच, नाही असं नाही, पण ते नुसतेच आहेत. आज आपल्या समाजाची स्थिती अशी आहे की आपल्याला फक्त समर्थ रामदास स्वामी माहिती आहेत, ज्ञानेश्वर महाराज माहिती आहेत, पण यांचं कार्य काय, कशासाठी यांना माऊली म्हणतात, कशासाठी यांना जगद्गुरु म्हणतात, कशासाठी यांना राष्ट्रगुरु म्हणतात, हे याचं कारण काय आहे
याची सामान्य माहिती सुद्धा आमच्या लेकरांना नाहीये, जी शाळेतून दिल्या जात नाहीये आणि प्रत्यक्षात कुठं होत नाही. म्हणून आपण एक प्रकारचं हे सगळंच्या सगळं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम केलं पाहिजे, हे एक महत्वाचं आहे. बाकी समर्थांची इच्छा आहे की नाही असं एक महाराजांनी एक आपल्या समाजासाठी मत सांगितलं, पण त्याच्यावर मी थोडस वेगळं बोलतो. लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलतो, महाराजांची माफी मागून बोलतोय की जरी एक प्रकारे आपण समर्थांची इच्छा नाही असं जरी म्हटलं, तर मग समर्थांची इच्छा नाही म्हणून जरी असली तरी जसं एखाद्या आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसाची इच्छा नसते की मला हॉस्पिटलमध्ये नेऊ नका वगैरे, तरी सुद्धा आपण जसं आपलं कर्तव्य म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे शेवटच्या घटकेमध्ये नेत असतो आणि आपल्या परीने आपण जसे प्रयत्न करत असतो, अगदी त्याच पद्धतीनं समर्थांची इच्छा असो अथवा नसो, आपलं कर्तव्य हे आपण केलंच पाहिजे असं मला वाटतं. आणि आपलं आद्य कर्तव्य आहे ते हे आहे की तद्धी तपस तद्धी तपहा असं तैतरीयात सांगितले की अध्ययन आणि अध्यापन तप आहे. अध्ययन अध्यापनाच्या द्वारा जर आपण हे केलं तर मला वाटतं की इतर कोणाचाही आपल्यावर हल्ला होणार नाही, सांस्कृतिक दृष्ट्या हल्ला होणार नाही. बाकी सरकारी दरबारामध्ये डोक्याला किंमत असते, त्यामुळे काही डोके जमा करावे लागतात, त्यात काही संशय नाही. कारण आपली जी आत्ताची सध्याची राजनीती आहे ती लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये तुमच्या तत्वाला फारसं प्राधान्य नसतं, डोक्याला प्राधान्य असतं. त्यामुळं साळेगावकर महाराजांनी जे आपल्याला सुचवले तोही उपाय करायला आपण त्यासाठी करायला पाहिजे, पण तो उपाय हा तात्कालिक राहील. पण दीर्घकाळाच्या दृष्टीने आपल्याला हा उपाय करायचा असेल तर तो हाच राहील की आपण सर्व प्रबोधनकार, कीर्तनकार, प्रवचनकार किंवा भाविक भक्त जे कोणी आहोत, जे कोणी संत परंपरेचे पाईक आहोत असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं, त्या प्रत्येकानं दोन्ही संतांचा अभ्यास केला पाहिजे आणि तो अभ्यास आपापल्या परीने पुढल्या पिढीपर्यंत संक्रमित केला पाहिजे, लोकांपर्यंत केला पाहिजे. प्रत्येक एकानं जरी दुसऱ्या घरात सांगितलं, दुसरा एक माणूस जर तयार केला, प्रत्येक एका माणसाने एक माणूस जर तयार केला आणि ही शृंखला जर वाढवली तर थोडंसं इथं उदाहरण देणं अनुचित होईल. पण ते जय हो नावाचा एक पिक्चर जो आहे, सिनेमा आहे, त्याच्यात जे 3 माणसांची साखळी वाढून ते जो समाज तो तयार दाखवतो, ती भूमी तशा पद्धतीनं जर समजा आपण ती साखळी वाढवत जर गेलो आणि त्या पद्धतीनं जर आपण काम केलं तर ते काम खूप मोठं होऊ शकतं. आणि तो मला वाटतो हा आपला एक शाश्वत उपाय होईल. आणि आपली एकदा एक जर दिसली की अर्थातच समोरचा माणूस विचार करेल आणि शासन सुद्धा आपला विचार करेल. मला असं वाटतं की आपण या दृष्टीने जर पाहिलं पाहिजे. तरी असो, मला जेवढं सुचलं तेवढं मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराजांनी मला थोडासा मोठा मान दिला, वस्तुतः मी त्या योग्यतेचा नाहीये, पण अध्ययन करण्याची प्रवृत्ती माझ्यामध्ये असल्यामुळे कदाचित महाराज असं म्हणले असतील. तर त्या दृष्टीने मात्र आपण सर्वांनी एकत्र हे काम केलं तर ते काम होईल अशी मला आशा वाटते. ती आशा समर्थांच्या आशीर्वादाने परिपूर्ण हो अशी समर्थांच्याच चरणी मी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. हार्दिक धन्यवाद महाराज. मी थोडासा वेळ घेतो आहे आपल्या सगळ्यांचा. एक सांगायची गोष्ट सगळ्यांसाठी अशी आहे, यांच्याशी देखील आम्ही संपर्क केला होता, परंतु कार्यबाहुल्यामुळं जयवंत महाराज आज आपल्यामध्ये सहभागी होऊ शकले नाही. त्यांनी देखील याच आशयाचे विचार माझ्याजवळ दूरध्वनीवर ते मांडलेले आहेत. त्यानंतर हरिभक्तीपरायण अध्यात्मरत्न, मला वाटतं महाराष्ट्रातील असे एकमेव कीर्तनकार असतील की जे नारदीय कीर्तनही त्याच क्षमतेनं करतात आणि वारकरी कीर्तनही त्याच क्षमतेनं करतात. असे माझे परमपूज्य पितृचरण हरिभक्तीपरायण अध्यात्मरत्न प्रकाशबुवा गोंदीकर यांच्याकडून एक अशी सूचना आहे आपल्या सगळ्यांसाठी. त्यांनी असं सांगितलंय, शासनानेही हे लक्षात घ्यावं, आपण सर्व परमार्थ स्नेहींनीही हे लक्षात घ्यावं की अभ्यासे प्रगट व्हावे ना तरी झाकुनी असावे, प्रगट होऊन नसावे हे बरे नव्हे. हे शासनाच्या सांस्कृतिक विभागाने देखील लक्षात घ्यावं आणि सर्व साधकांनी देखील लक्षात घ्यावं. मग तो साधक वारकरी संप्रदायाचा अभ्यासू असेल, रामदासी संप्रदायाचा अभ्यासू असेल किंवा पुन्हा परमार्थ मार्गाचा तो साधक असेल, तर या सूचना सगळ्यांनी लक्षात घ्याव्यात. अगदी गोविंद देवगिरी महाराज यांच्याशी देखील आमच्या कृष्णा महाराजांनी आज संपर्क केला होता. गोविंद देवगिरी महाराज यांचे देखील हाच संदेश,
हाच विचार आपल्या सगळ्या साधकांसाठी आहे. त्यासाठी कृष्ण महाराज रामदासी यानंतर बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना पुनश्च एकदा सादर जय जय रघुवीर समर्थ. मी ऋतुपर्ण भरत बुवा रामदासी. आज ही जी झूम मीटिंग आपण सगळ्यांनी घडवून आणलेली आहे, याच्या आभार प्रदर्शनाचं जे काम आहे ते माझ्याकडे आलेलं आहे. तर यामध्ये सर्वप्रथम मी हरिभक्तीपरायण गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर पंढरपूर यांचे मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी त्यांच्या कार्यव्यस्ततेतून वेळ काढत आम्हाला या झूम मीटिंग साठी त्यांची अमोघ वाणी उपलब्ध करून दिली आणि या घडलेल्या निंदनीय प्रकाराचा त्यांनी निषेध केला आणि अत्यंत मौलिक मार्गदर्शन आम्हाला केलं. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं कीर्तन कारणानं त्यांनी आपल्याला व्हिडिओद्वारे या झूम मीटिंगला आपलं मौलिक मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपळेबोंचे देखील मनपूर्वक आभार मानतो. सोबतच नाथवंशज हरिभक्तीपरायण योगीराज महाराज गोसावी यांचेही मी खूप मनापासून आभार मानतो. सोबत हरिभक्तीपरायण राठी महाराज यांचेही मी खूप खूप धन्यवाद देतो त्यांना आणि आभार मानतो. आमचे सहकारी मित्र योगेश महाराज साळेगावकर यांचेही मी खूप खूप आभार मानतो. आणि सोबत आमच्यावर अगदी पुत्रवत प्रेम करणारे आणि प्रत्येक मीटिंग आहे ती संपली असं जाहीर करतो. जय जय रघुवीर समर्थ.